आज होता मंगळवार आणि या मंगळवारी आमच्या घरी शाकाहारी बनवतात। माझी मम्मी गेली होती मामाकडे, मग मला भाजी बनवायचा खूप कंटाळा आला होता, म्हणून मी वरण भात बनवलं होतं। आता वरण भात नुसतं खायला मज्जा येत नाही, मग काय, माझी मैत्रीण एक साताऱ्याची आहे, तिने मला बेसनाचं पोळं बनवायला शिकवलं होतं। मी तिच्या घरी गेली की तिच्या घरचं मला बेसनाचं पोळं खूप जास्त आवडतं, म्हणून मी आज तिच्या पद्धतीचं बेसनाचं पोळं तयार करत होती। मग विचार केला तुमच्यासोबत पण शेअर करते। मी 1.5 वाटी बेसन घेतलं, त्यात मी मसाला, घाटी मसाला, हळद, चवीपुरता मीठ आणि धनिया पावडर असं टाकलं होतं। त्यात थोडं थोडं पाणी घालून मिक्स केलं आणि हो, कोथिंबीर विसरायची नाही, कारण कोथिंबीरमुळे चांगली चव येते। आणि हो, पीठ जास्त पातळ करू नका। मग फ्राय पॅन गॅसवरती ठेवल्यावरती गरम झाल्यावरती तेल लावून घ्यायचं, मग पीठ कपाच्या मदतीने असं पसरून घ्यायचं, मग झाकण ठेवून दोन्ही बाजू छानपैकी शिजवून घ्यायच्या आणि रेडी आहे आपली बेसनाची पोळी।